बघा जरा व्हिडिओ दिसतोय सगळ्यांना. प्रॉब्लेम नंबर 4 पेज नंबर 26 वरचा मला काय दिलंय बघा. इट इज रिक्वायर्ड टू डिझाईन अ व्ही बेल ड्राईव्ह. व्ही बेल ड्राईव्ह सिलेक्ट करायचा आहे. टू कनेक्ट 7.5 किलोवॅट पॉवर दिले 7.5, स्पीड दिले 1440, इंडक्शन मोटर ची स्पीड टू अ फॅन म्हणजे मोशन ट्रान्समिट करले आपण फॅनला. रनिंग ऍट स्पीड 480, फॅनची स्पीड आहे 480. म्हणजे ड्रायव्हर 1440 तो स्मॉलर घेतलाय, ड्रिव्हन लार्जर घेतलाय, त्याची स्पीड 480. डायमीटर मोठा स्पीड कमी, डायमीटर छोटा स्पीड जास्त. ही इंडक्शन मोटर इथं कनेक्ट केलेली, इथं फॅन कनेक्ट केलाय. ओके, पुढे बघा. फॉर अ सर्व्हिस ऑफ 24 hours पर डे, म्हणजे एका दिवसामध्ये किती वेळ चालणार आहे ते? एका दिवसामध्ये 24 तास, म्हणजे नॉनस्टॉप फिरणार आहे 24 तास. अँड द स्पेस अवेलेबल फॉर द सेंटर डिस्टन्स, सेंटर टू सेंटर डिस्टन्स म्हणजे एक्स. स्पेस अवेलेबल फॉर सेंटर डिस्टन्स इज अबाउट 1 मीटर, म्हणजे 1 मीटरच असेल नाही, अप्रॉक्सिमेटली 1 मीटर आहे, याच्या आसपास 1 मीटरच्या आसपास. ठीक आहे. आता यासाठी मला व्ही बेल्ट सिलेक्ट करायला सांगितलं. आता व्ही बेल्ट सिलेक्ट करण्यासाठी या काल मी 11 स्टेप तुम्हाला लिहून दिलेल्या, बरोबर. आता मी त्यातली एक एक स्टेप बाळानं वापरत जातो. सगळ्यात पहिली स्टेप ला आपण काय केलेलं, सर्व्हिस कंडिशन म्हणजे किती तास चालणार दिवसातनं बेल्ट, ड्रायव्हर कोण आहे, ड्रिव्हन कोण आहे, याच्यावरून आपण लोड करेक्शन फॅक्टर डिटरमाइन केलेला. त्यालाच आपण सर्व्हिस फॅक्टर म्हणतो. ठीक आहे, सर्व्हिस फॅक्टर म्हणा किंवा लोड करेक्शन फॅक्टर. एफ ए शोधण्यासाठी मी तुम्हाला टेबल सांगितलेला. टेबल नंबर किती सांगितलेला? 13.15. मी जरासं टेबल 13.15 ओपन करतो, टेबल 13.15, आणि मग मी तुम्हाला त्या टेबलमध्ये जाऊन तुम्हाला मी आजच्या कंडिशन प्रमाणे काय काय गोष्टी दिल्यात ते सांगतो. इथे या, हा तुमचा टेबल 13.15, बरोबर. तुमच्याजवळ मी पीडीएफ पाठवले, त्याच्यामध्ये पण आहे. तुम्ही पाहिजे तर प्रिंट मारले असेल तर तुमच्याजवळ असेल डायरेक्ट. ह्या टेबलमध्ये ड्रायव्हर तुमचा आहे इंडक्शन मोटर, इथं ड्रायव्हर युनिट आहे. ह्यात इंडक्शन मोटर कुठे दिसते बघायचं. इंडक्शन मोटर इंडक्शन मोटर म्हणजे हा कॉलम चेक करायचा आपल्याला, हा कॉलम इंडक्शन मोटर, हा ड्रायव्हर झाला. ड्रिव्हन तुम्ही पॉवर ट्रान्समिट करायला फॅनला. इथं बघा जवळ फॅन कुठे दिसतोय, इथं आहे बघा फॅन, इथं पण आहे बघा फॅन. पण त्या दोघांचा फरक बघा. फॅन्स अप टू 7.5 म्हणजे जे फॅन 7.5 किलोवॅट पर्यंत आहेत ते, आणि हे फॅन्स ओव्हर 7.5. तुमचा प्रॉब्लेम मध्ये जावा आणि तुमची पॉवर किती दिली बघा, 7.5. याचा अर्थ तुमचा फॅन अप टू 7.5 हाय, बरोबर. म्हणजे ही लाईट ड्युटी, इकडे तुमचा ड्रायव्हर, हा तुमचा ड्रिव्हन. आता दिवसातनं किती वेळ चालणार आहे? 24 तास आहे, म्हणजे 1.3 येणार. फॅक्टर किती आला तुमचा? 1.3. सगळ्यांना समजलं मी फॅक्टर कसा शोधला? ठीक आहे. सो एफ ए, आता एफ ए जो शोधलाय तो किती आला? 1.3. त्यासाठी कंडिशन काय काय घेतलं ते पुढे लिहितो. ड्रायव्हर कोण होतं? इंडक्शन मोटर. ड्रिव्हन कोण? फॅन, पण अप टू 7.5 किलोवॅट, बरोबर पॉवर. आणि आर्स किती होते? 24. या 3 कंडिशन वरून मला सर्व्हिस फॅक्टर मिळाला. ओके, त्यालाच आपण लोड करेक्शन फॅक्टर सुद्धा म्हणतो. सर्व्हिस फॅक्टर मिळाल्यानंतर आपली दुसरी स्टेप काय सांगा? दुसरी स्टेप डिझाईन पॉवर. डिझाईन पॉवर कशी डिटरमाइन करतो रे? डिझाईन पॉवर कशी डिटरमाइन करतो? सर्व्हिस म्हणजे लोड करेक्शन फॅक्टर इंटू तुमची ट्रान्समिट करण्याची पॉवर. सो 1.3 इंटू किती पॉवर ट्रान्समिट करायला सांगितले बघा प्रॉब्लेम मध्ये? 7.5. जी तुमची डिझाईन पॉवर आली, म्हणजे तुमचा बेल्ट ह्या सर्व्हिस कंडिशनला फेल होणार नाही जर तुम्ही 7.5 ऐवजी ह्या पॉवरला सिलेक्ट केला तर. 9.75 9.75 किलोवॅट म्हणजे तुमची डिझाईनची पॉवर आली. सर आवाज ब्रेक व्हायला तुमचा. दुसरी स्टेप
आवाज ब्रेक व्हायला सर, कम्प्लीट ब्रेक व्हायला. एक मिनिट. ठीक आहे. आता माझ्याकडे सर्व्हिस फॅक्टर आहे. सर्व्हिस फॅक्टरला मी दिलेल्या पॉवरला मल्टिप्लाय केलं, माझ्याकडे डिझाईन पॉवर आहे. डिझाईन पॉवर नंतर आपली जी तिसरी स्टेप आहे ती म्हणजे सिलेक्शन ऑफ टाईप ऑफ क्रॉस सेक्शन. म्हटलं आता क्रॉस सेक्शन टाईप सिलेक्ट करण्यासाठी आपल्याला बाळांनो फिगर ओपन करायचे 13.24. फिगर 13.24. मी तुम्हाला फिगर 13.24 ला जातो. मी इथे ती तुमच्या समोर मी ओपन केले बघा. फिगर 13.24 आहे काय, सिलेक्शन ऑफ क्रॉस सेक्शन. आता सिलेक्शन ऑफ क्रॉस सेक्शन साठी काय करायचं आहे ते सांगतो. सिलेक्शन ऑफ क्रॉस सेक्शन साठी तुमची डिझाईन पॉवर किती आहे बघा. पहिला डिझाईन पॉवर आत्ताच काढली आपण 9.75. 9.75 म्हणजे अंदाजे 10च्या जवळ रे, म्हणजे अंदाजे 10. ठीक आहे. इथं बघा इथं आहे 10 आहे का, इथं 10च्या जरा माग म्हणजे 10च झाला रे आता तोपर्यंत. ठीक आहे, म्हणजे हा 10. त्यानंतर फास्टर शाफ्टची स्पीड म्हणजे फास्टर पुलीची स्पीड. आता सांगा तुमच्याकडे फास्टर पुली कोणती आहे. इकडे आम्ही जरा फिगर दाखवतो. इथं बघा ही 1440 आणि ही 480 आहे. म्हणजे यातला फास्टर कोण आहे. 1440. ठीक आहे. त्यामुळे 10 आणि 1440 चेक करायचं. इथं 10 म्हणजे 9.75. इकडून 1440 कुठे येतोय बघा. हे बघा इथे 1000, हे 2000, ह्याच्यामध्ये घ्या अंदाजे 1440. हे बघा इथं आला, इथं आला बघा. इथं आला म्हणजे हे कुठल्या पोर्शन मध्ये येऊन हे झालं, स्ट्राईक झालं बी मध्ये. जेच तुमचा क्रॉस सेक्शन कुठला सिलेक्ट व्हायला पाहिजे, बी. ठीक आहे. मग आता मी ते टेबल होतं जे काय आले ते मी ते लिहितो. फ्रॉम फिगर, तुम्ही मुद्दामून फिगरचा नंबर लिहितो, पेपरमध्ये लिहायचं नाही. फिगर नंबर किती होता बघा 13.24. फ्रॉम फिगर 13.24 ब्रॅकेट मध्ये मी लिहितो डिझाईन पॉवर 9.75 अँड स्पीड किती घेतली 1440. बरोबर. याच्यासाठी सुटेबल क्रॉस सेक्शन ऑफ बेल्ट इज कुठला आहे रे, बी. म्हणजे बी टाईपचा सुटेबल क्रॉस सेक्शन आहे. तो मी सुटेबल बी टाईपचा क्रॉस सेक्शन सिलेक्ट केला. आता जरा काल मी सांगत होतो ते बघा, हे क्रॉस सेक्शन व्ही असा असतो. व्ही बेल्ट नॉर्मली असा असतो. बरोबर. ह्याची ही थिकनेस असते, ही विड्थ असते, ही वरची विड्थ असते, हा त्याचा अँगल असतो. मग ए क्रॉस सेक्शन बी सी डी हा अँगल बदलतो, विड्थ बदलते, थिकनेस बदलते. जसं विड्थ थिकनेस बदलेल तसा हा क्रॉस सेक्शन बदलतो. ठीक आहे. तसा ह्यातला आपण बी टाईपचा क्रॉस सेक्शन सिलेक्ट केला. ही तुमची तिसरी स्टेप. सगळ्यांना समजलं. तिसरी स्टेप बी टाईपचा क्रॉस सेक्शन सिलेक्ट केला. त्यानंतर चौथी स्टेप, आता हा बी टाईपचा क्रॉस सेक्शन घ्यायचा आणि याच्यावरून आपण डायमीटर शोधायचा. डायमीटर ऑफ पुली. परत एकदा सगळ्यांना सांगतो, मी जे तुम्हाला टेबल्स दाखवालोय हे सगळे पेपरमध्ये प्रिंट होऊन येणार आहेत. जेवढे काही टेबल मी तुम्हाला इथे दाखवतोय हे सगळे प्रिंट होऊन येणार आहेत. ठीक आहे. त्यामुळे काळजी करायची गरज नाही. ठीक आहे. तुम्ही म्हणणार आम्ही काय पाठ करायचं काय, नाही, टेबल प्रिंट होऊन येणार. आता डायमीटर ऑफ पुलीसाठी मला टेबल 13.12 वरती जायचं आहे. टेबल 13.12. ठीक आहे. मी तुम्हाला टेबल 13.12 दाखवतो. ते बघा इथं आहे टेबल 13.12. यातला टेबल 13.12 मधला मिनिमम पिच डायमीटर ऑफ पुली. ठीक आहे. आता मिनिमम पिच डायमीटर ऑफ पुली तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. आता ते मिनिमम पिच डायमीटर ऑफ पुली सिलेक्ट करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तो डायमीटर सिलेक्ट करायला पाहिजे. इथे डायमीटर सिलेक्ट करायचा आहे. तुमचा कोणत्या टाईपचा क्रॉस सेक्शन आलाय सांगायचं. बेल्टचा क्रॉस सेक्शन दिला बघा, ए बी सी डी आणि एक झेड दिला. तुमचा कुठला आला. बी आलाय. बी. बी आलाय. इथे आहे बी. बी साठी रिकमेंडेड डायमीटर जो असतो की नाही, रिकमेंडेड तो सिलेक्ट करायचा. रिकमेंडेड डायमीटर इथे आहे बघा, किती आहे 200. रिकमेंडेड डायमीटर सिलेक्ट करायचा. ठीक आहे. म्हणून मी आता तुला लिहितो रिकमेंडेड डायमीटर फॉर बी टाईप
ऑफ क्रॉस सेक्शन इज किती आला रे 200. ठीक आहे 200 mm. पण कोणासाठी फॉर स्मॉलर पुली म्हणजे लहान पुलीचा डायमीटर 200. लहान पुलीचा म्हणजे स्मॉल डी 200 आला. इथं या म्हणजे हा स्मॉल पुली आहे बघा ह्याचा डायमीटर 200 आला. तर लार्जर पुलीचा डायमीटर शोधायला पाहिजे आता. लार्जर पुलीचा सांगा लार्जर पुलीचा कसा शोधणार त्याचा. त्यासाठी काय घ्यायचा स्पीड रेशो. बघा जरा असं स्पीड रेशो. स्पीड रेशो कसा घेतो रे आपण कॅपिटल डी बाय स्मॉल डी इज इक्वल टू. लक्ष द्या ही लार्जर पुली आहे. मग लार्जर पुलीची स्पीड इनव्हर्सली प्रोपोर्शनल म्हणजे इथे खाली यायला पाहिजे. लार्जर पुलीची स्पीड म्हणजे काय बघा n2. स्मॉलर पुली आहे. स्मॉलर पुलीचा डायमीटर म्हणजे हा घेतला त्यावेळेला त्याची स्पीड ही इनव्हर्सली प्रोपोर्शनल वर येणार म्हणजे n1. सो स्पीड रेशो किंवा डायमीटर रेशो इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्पीड असतो. इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू स्पीड. किमती पुट करतो कॅपिटल डी माहित नाही स्मॉल डी 200 आहे. n1 1440 n2 480. हे सॉल्व करा 200 तिकडे ना तुम्हाला कॅपिटल डी मिळेल. हे सॉल्व केलं 3 येते बघा 3 × 200 म्हणजे 600. 700 आलं. आता 4 स्टेप संपल्या. ठीक आहे सोपे. मी परत एकदा सांगतो. सर्व्हिस फॅक्टर टेबल मधनं ड्रायव्हर कोण आहे ड्रिव्हन कोण आहे किती तास चालणार त्यावरून शोधला. त्यानं पॉवरला मल्टिप्लाय केली डिझाईन पॉवर मिळाली. डिझाईन पॉवर आणि लार्जर स्पीड घेतली टेबलमध्ये गेलो त्या ग्राफमध्ये तिथनं बी टाईप ऑफ क्रॉस सेक्शन सिलेक्ट केला. बी टाईप मधून मी टेबलमध्ये गेलो. बी टाईप साठीचा स्टँडर्ड पुली डायमीटर बघितला 200 स्मॉलरचा. त्याच्यावर मी लार्जरचा स्पीड रेशो वरून काढला. इथं बघा 4 स्टेप संपल्या. याच्या पुढच्या स्टेप जरा पटपट होतील ठीक आहे पण 4 स्टेप माझ्या संपल्या. डायमीटर मला मिळाले. डायमीटर मिळाल्यानंतर 5वी स्टेप ही म्हणजे काय असते लेंथ. लेंथ ऑफ बेल्ट. बेल्टची लेंथ शोधायची. लेंथचा फॉर्म्युला 2x प्लस पाय कॅपिटल डी प्लस स्मॉल डी डिवाइड बाय 2 प्लस कॅपिटल डी मायनस स्मॉल डीचा स्क्वेअर डिवाइड बाय 4x. हा फॉर्म्युला आहे. जरा किमती पुट करतो मी. 2 × सेंटर टू सेंटर डिस्टन्स प्रॉब्लेम मध्ये दिलंय. किती आहे बघा 1 मीटर. पण डायमीटर आपण mm मध्ये घेणार आहे म्हणून मी मीटर मध्ये घेतो mm मध्ये घेतो. 1 मीटर म्हणजे 1000 mm प्लस पाय कॅपिटल डी 600 आलाय स्मॉल डी 200 आलाय डिवाइड बाय 2 प्लस कॅपिटल डी 600 स्मॉल डी 200 चा स्क्वेअर डिवाइड बाय 4 × सेंटर टू सेंटर डिस्टन्स 1000. सॉल्व करा तुम्हाला लेंथ ऑफ बेल्ट मिळेल. म्हणजे तुमच्या बेल्टची लेंथ किती पाहिजे. किती ते तुम्हाला 3296.64. ओके 3296.64 एवढी तुमची लेंथ यायला पाहिजे. पण मी तुम्हाला एक काल सांगितलं कसं असते की जो फ्लॅट बेल्ट असतो तो तुम्हाला कट करून ऍडजस्ट करता येते लेंथ. पण व्ही बेल्ट हा एंडलेस असतो. तो असा असतो का एंडलेस असा असतो. त्याला कट करता येत नाही म्हटलं. त्यामुळे तुमच्या लेंथ प्रमाणे तो बेल्ट मिळत नाही. तर अवेलेबल जे असेल तो घ्यायला लागतो. त्यामुळे ही तुमची लेंथ आली आहे ही स्टँडर्ड प्रमाणे नाही आहे. मग काय करायचं स्टँडर्डची किती लेंथ अवेलेबल आहे ते बघायचं. त्याला म्हणायचं प्रेफर्ड लेंथ. सर थांबा लेंथचा आन्सर चुकले बहुतेक. ते बरोबर आहे बा मी पुस्तकात बघितले. त्याच्यानंतर प्रेफर्ड लेंथ ही स्टँडर्ड नाही आहे. तर स्टँडर्ड किती अवेलेबल आहे ते बघायचं. त्यासाठी टेबल 13.14 मी तुम्हाला दाखवतो. 13.14 हे बघा इथं आहे टेबल 13.14. तुमच्याकडे ऑलरेडी मी पाठवलेला आहे. हा 13.14 आहे बरोबर.
जरा इकडे तिकडे होईल दिसताना आता, पण तुमचा कोणत्या क्रॉस सेक्शन आहे सांगा, ए बी सी डी ई मधला? बी. बी. बी मध्ये जायचं. आणि तुमची जी लेंथ आल्या 3000 किती, 296. त्याच्या जवळची लेंथ कुठली आहे बघायची. इथं पुढे पुढे जात राहायचं. इथं 1100 पर्यंत आहे बघा, इथं 1100 पर्यंत. इथं पुढे कंटिन्यू म्हटले, पुढे जायचं. इथं 930, 1000. हे प्रेफर्ड डायमीटर आहे, इथं प्रेफर्ड लेंथ, इथं लेंथ आहे लेंथ. 1100, 1200, 1400, 3200 आहे. 3200 आणि 3600. 3200 एक आहे आणि 3600 एक आहे. म्हणजे एक तर तुम्ही 3200 घ्या, नाहीतर एक तर तुम्ही 3600 घ्या. दोन्ही पैकी कुठला तर एक घ्या. मला सांगा याच्या जवळ कुठला आहे 3296 जवळ? 3200 आहे. 3200. ओके. तो फ्रॉम टेबल स्टँडर्ड लेंथ अवेलेबल इज, किती अवेलेबल आहे स्टँडर्ड लेंथ? 3200. म्हणजेच लेंथ ऑफ बेल्ट किती आली तुमची? 3200 आली. पण जर तुम्ही लेंथ 3200 घेतली तर इथे जरा या फॉर्म्युल्यात या, विचार करा. सेंटर टू सेंटर डिस्टन्स 1 मीटर होतं त्यावेळेला हे एवढं आहे. डायमीटर तर बदलता येणार नाही, तर तुम्ही ते सिलेक्ट केलं, डायमीटर बदलता येणार नाही. लेंथ स्टँडर्ड आहे तीच घ्यायला पाहिजे. मला तिथं काय चेंज करायला पाहिजे? एक्स. ठीक आहे, म्हणजे लेंथ जर तुम्ही 3296 ची 3200 घेतली तर तुमचं एक्स बदलणार. मग ती किंमत शोधायची, ती म्हणजे 7वी स्टेप. करेक्टेड सेंटर टू सेंटर डिस्टन्स. म्हणजे आता लेंथ बदलली, मी 3296 ची 3200 केली, तर लेंथ बदलली तर सेंटर टू सेंटर डिस्टन्स पण बदलायला पाहिजे. म्हणून ही लेंथ इथे पुट करणार होता. आता मला एक्स शोधायचा आहे इथनं बघा. सो एल इज इक्वल टू, फॉर्म्युला लिहितो, 2x प्लस पाय कॅपिटल डी प्लस स्मॉल डी डिवाइड बाय 2 प्लस कॅपिटल डी मायनस स्मॉल डी स्क्वेअर डिवाइड बाय 4x. तर लक्ष द्या बाळा, लेंथ किती आली तुमची आता? 3200. एक्स नवीन किती पाहिजे सेंटर टू सेंटर डिस्टन्स शोधायचा आहे. पाय कॅपिटल डी 600 आलाय, स्मॉल डी 200 आलाय. 600 वजा 200 चा स्क्वेअर डिवाइड बाय 4 इंटू एक्स. आता हे सॉल्व्ह करण्यासाठी हे क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये जाणार आहे. जाऊ दे, पहिल्यांदा मला एक एक मी उत्तर विचारते, फक्त तेवढी सांगायची मला. हे एवढं सॉल्व्ह करून सांगा किती येते ही मधली टर्म. ही मधली टर्म सांगा किती येते. 1.25 इंटू 10⁻³ 125 पुढे 0 आहे काय? 1256.63. 1256 काय? 1256.63. ओके. आता इथं काय करायचं सांगतो, लक्ष द्या. हे डिवाइड बायचं एक्स तसंच राहू दे. हे वरचं सॉल्व्ह करायचं, 600 वजा 200 ब्रॅकेटचा स्क्वेअर, हे सॉल्व्ह करायचं, त्याला डिवाइड बाय 4 करायचं. $600 मायनस 200 म्हणजे 400. 400चा स्क्वेअर डिवाइड बाय 4, 40,000. ओके, लक्ष द्या. आता हे इक्वेशन मला सॉल्व्ह करायचं, त्यातनं मला एक्स मिळणार आहे. मी कसं करतो बघा, पहिला या इक्वेशनला एक्स न मल्टिप्लाय करा. एक्स न मल्टिप्लाय, सो इथे लिहितो मल्टिप्लाय बाय एक्स. तो 3200x प्लस, सॉरी प्लस नाही, इक्वल टू आहे, इक्वल टू 2x स्क्वेअर प्लस 1256.63 इंटू एक्स प्लस याला एक्स न मल्टिप्लाय केल्यावर एक्स एक्स काय होणार? कॅन्सल. बरोबर. त्यामुळे हा डिनॉमिनेटरचा एक्स घालवण्यासाठी मी सगळ्याला एक्स न मल्टिप्लाय केलं. आता मी हे क्वाड्रॅटिक इक्वेशन दाखवतो. हा 3200 की नाही, एक्स 3200x इकडे न्या, इकडे नेला तर तो काय होणार? मायनस 1256.63 मधून 3200 वजा करा. $1256.63 मधून हे 3200 वजा करा. एक्स ची टर्म एकत्र करायची. 1943.37. 1943.37 समजलं. आता हे तुमचं क्वाड्रॅटिक इक्वेशन आलं. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं सॉल्व्ह करणार? क्वाड्रॅटिक इक्वेशन कसं सॉल्व्ह करतोय आपण सांगतो, लक्ष द्या. एक्स इज इक्वल टू मायनस बी प्लस मायनस रूट बी स्क्वेअर मायनस 4ac डिवाइड बाय
2e हा आपला फॉर्म्युला आहे, बरोबर आहे काय? किमती पुट करतो, बरोबर. मायनस बी, मायनस मायनस प्लस होणार 1943.37 मायनस मायनस प्लस, प्लस मायनस रूट बी स्क्वेअर 1943.37 चा स्क्वेअर मायनस 4 इंटू ए ची किंमत किती आहे बघा 2 इंटू सी ची किंमत किती आहे 40,000 डिवाइड बाय हे रूट मध्येच आहे सगळं डिवाइड बाय 2 इंटू ए किती आहे बी 1943 ए 2 आणि सी 40,000 किती टाकले पहिला प्लस घ्यायचं एक उत्तर येईल, मग मायनस घ्यायचं अजून एक उत्तर येईल. एकशे 2 उत्तर येईल, एकदा प्लस घेऊन एकदा मायनस घेऊन. प्लस घेतल्यावर 950.64 येते. हा 900.64. ओके, मायनस घेतल्यावर 21.03. 21.03. आता तुम्ही सांगा यातलं कुठली लेंथ बरोबर आहे? मी जरा मागे जाऊ, लक्ष द्या. ज्या वेळेला 1000 लेंथ होती त्यावेळेला 1000 सेंटर टू सेंटर डिस्टन्स होतं त्यावेळेला लेंथ 3296 होती. ही 3296 ची तुम्ही 3200 केल्यावर हे 1000चं जरा कमी होणार ना, का वाढणार, का एकदमच कमी होणार? जरासं कमी होणार. जरा कमी होणार. मग 1000चं जरा कमी म्हणजे किती? 950 का 21? 950. मग ही त्याची काय आहे सेंटर टू सेंटर डिस्टन्स आहे. म्हणतो देअरफॉर सुटेबल सेंटर टू सेंटर डिस्टन्स इज 950.64. ही तुमची करेक्टेड लेंथ आली. आणि इथं भावानं 7 स्टेप संपल्या. मी 7 स्टेप परत एकदा सांगतो, मग 8व्या स्टेपला जातो. ठीक आहे, लक्ष द्या, सोपा आहे. पहिल्यांदा सर्व्हिस फॅक्टर काढला एफ ए, ड्रायव्हर ड्रिवन आणि किती तास ह्याच्यावरून फॅक्टर काढला. त्यांना दिलेल्या पॉवरला मल्टिप्लाय केलं डिझाईन पॉवरने. डिझाईन पॉवर आणि मॅक्सिमम स्पीड प्लॉट केली, तुम्हाला बी टाईपचा क्रॉस सेक्शन मिळाला. बी टाईपचा क्रॉस सेक्शन टेबलमध्ये जाऊन बघितला तुम्ही, तुम्हाला डायमीटर मिळाला 200. त्या डायमीटरवरून स्पीड रेशोने दुसरा डायमीटर काढला 600. पहिल्या 4 स्टेप एकदम सोप्या आहेत. 5वी स्टेप लेंथ काढली, लेंथ ती स्टँडर्ड टेबलमध्ये जाऊन बघितली 3200. लेंथ बदलली म्हणून मग मी सेंटर टू सेंटर डिस्टन्स करेक्ट करून घेतली. म्हणजे या लेंथसाठी सेंटर टू सेंटर डिस्टन्स 950.64 पाहिजे. किती स्टेप संपल्या रे? 7. आता तुम्हाला एक आठवत असेल तर बघा, मी काल सांगताना म्हणलं बघा 8, 9, 10 या 3 स्टेप अशा आहेत की ज्या 11व्या स्टेपसाठी लागणार आहेत. त्यामुळे डायरेक्ट 8, 9, 10 विचार करायचा नाही. आता डायरेक्ट कशाचा विचार करायचा? 11व्या स्टेपचा. 11व्या स्टेपचा फॉर्म्युला सांगतो. नंबर ऑफ बेल्टचा फॉर्म्युला पी म्हणजे पॉवर इंटू एफ ए. पहिल्या स्टेपला शोधला एफ ए, पी इंटू एफ ए. न्यूमरेटर माहित आहे, डिनॉमिनेटरला बघा काय पी आर इंटू एफ सी इंटू एफ डी. पी आर एफ सी एफ डी हे 8, 9, 10 या 3 स्टेप मध्ये शोधायचं. आता मी 8वी स्टेप लिहितो. त्यातला पहिला एफ सी शोधूया. एफ सी, ठीक आहे. एफ सी जी असेल एफ सी त्याला म्हणते आपण करेक्शन फॅक्टर फॉर बेल्ट पिच लेंथ. म्हणजेच एफ सी. याच्यासाठी कुठला टेबल वापरायचा? एफ सी साठी 13.21 मी दाखवतो. 13.21 इथं आहे बघा, 13.21 इथे या टेबलमध्ये इथं बघा करेक्शन फॅक्टर फॉर बेल्ट पिच लेंथ. लेंथ साठीचा करेक्शन फॅक्टर. तुमचा कोणता क्रॉस सेक्शन आहे रे? बी. लेंथ किती आहे बघायची इथं तुमची 3200 आहे ना. बी मध्ये 3200 कुठे सापडते बघायची तर ते बघा इथं आहे 3200. याचा फॅक्टर तिकडे आहे बघा, ठीक आहे, इथं फॅक्टर आहे बघा 1.08. 1.08. म्हणून आता लिहितो देअरफॉर एफ सी
फॉर बी टाइप ऑफ क्रॉस सेक्शन अँड 30 to 100 mm लेंथ इज किती आला FC 1.08. संपली 8वी स्टेप. ठीक आहे. आता FC एक मिळाला, 11व्या स्टेपचं एक उत्तर मिळालं. आता FC इंटू अजून एक किंमत आहे बघा, FC इंटू FD, बरोबर आहे. FC इंटू FD. आता FD म्हणजे काय? करेक्शन फॅक्टर फॉर आर्क ऑफ कॉन्टॅक्ट. करेक्शन फॅक्टर फॉर आर्क ऑफ कॉन्टॅक्ट. आर्क ऑफ कॉन्टॅक्ट म्हणजेच काय रे तुमचा थिटा. थिटा म्हणजे काय? 180 मायनस 2 अल्फा. अल्फाचा फॉर्म्युला काय? साइन इनवर्स R1 मायनस R2 डिवाइड बाय एक्स. बरोबर. हे म्हणजे तुमचं काय? आर्क ऑफ कॉन्टॅक्ट. किमती पुट करतो 180 मायनस 2 साइन इनवर्स R1. जरा लक्ष द्या बाळांनो. R1 पहिला डायमीटर किती आलाय सांगा तुमचा? मोठा 600, छोटा 200. सांगा पहिली रेडियस 600चा हाफ 300. दुसरा डायमीटर किती आलाय? 200, 200चा हाफ 100. दोन्ही डायमीटर हाफ केले म्हणजे रेडियस मिळाला. डिवाइड बाय एक्स. एक्स म्हणजे सेंटर टू सेंटर डिस्टन्स. आत्ताच नवीन शोधले आपण. किती आहे? 950.64. सॉल्व्ह केलं की तुम्हाला तुमचा अँगल ऑफ लॅप म्हणजेच आर्क ऑफ कॉन्टॅक्ट मिळतो. अँगल ऑफ लॅप म्हणजेच आर्क ऑफ कॉन्टॅक्ट. किती आला सांगा आर्क ऑफ कॉन्टॅक्ट? $155.71. काय तर चुकलं? थांबा सॉरी. किती? 155.71. बरोबर 155.71. सॉरी बा 155.71 बरोबर आहे. म्हणजे 156 अंदाजे. आता 156 साठीचा फॅक्टर शोधायचा. ठीक आहे. 156 साठीचा फॅक्टर टेबलमध्ये जायचं. टेबल नंबर 13.22 ठेवायचा आहे. टेबल नंबर 13.22. 13.22 करेक्शन फॅक्टर फॉर आर्क ऑफ कॉन्टॅक्ट FD. यात तुमचा अँगल कुठे आहे बघायचा? 156. इथे कुठे दिसते बघा? 156, 160, 157 आहे बघा इथं. 156 म्हणजे 157 अंदाजे. त्याचा फॅक्टर करेक्शन फॅक्टर FD पाहिजे ना. इथं आहे बघा करेक्शन फॅक्टर FD. 157चा फॅक्टर किती आहे बघा? 0.94. ठीक आहे. आता 156 साठी पाहिजे होता पण त्यात 156 नाही आहे. त्याच्या जवळची व्हॅल्यू 157 म्हणून 157 साठीचा फॅक्टर घेतला. फ्रॉम टेबल FD इज इक्वल टू किती आला? 0.94. टेबल नंबर फक्त इथं लिहितो मी. किती होतं? 13.22. FD ची किंमत मिळाली. आता फक्त एक सांगतो की तुम्ही करेक्ट जर करत बसला परफेक्ट साठी तर काय फरक पडत नाही इथं. का? की लास्टच्या स्टेपला तुमच्या लक्षात येईल. हे झालं 9. आता 10वा म्हणजे तुम्हाला PR शोधायचा आहे. PR म्हणजे पॉवर रेटिंग ऑफ बेल्ट. लक्ष द्या आता जरा असं. पॉवर रेटिंग ऑफ बेल्ट कसं शोधायचं बघा. हे लास्ट स्टेप. आता संपलाय आता प्रॉब्लेम. बी टाईपच्या क्रॉस सेक्शनला जायचं. बी टाईपच्या क्रॉस सेक्शनला इथं बघा. हे असे भरपूर टेबल दिलेत बघा तुम्हाला एका क्रमाने मी. ठीक आहे. पहिल्यांदा हा टेबल ओपन करतो. इथं वरती वाचायचं. कुठला क्रॉस सेक्शन आहे बघा इथं? ए आहे. ए आहे. उठून द्यायचा. हा पुढे जायचं. इथं बी आहे बघा. बी टाईपचा क्रॉस सेक्शन मिळाला. आता ह्या टेबलमध्ये जर असं बारकाईनं बघायचं. तुमचा स्मॉलर डायमीटर कुठला? पुलीचा स्मॉलर डायमीटर किती आहे तुमच्या? 200. इथं बघा 200 कुठे दिसते बघायचं इथं? 200 आहे इथं शेवटला. इथं आहे बघा. आहे इथं 200 इथं आहे. ठीक आहे. इथं 200 आहे. आता तुमच्या फास्टर पुलीची स्पीड इथं बघायची. फास्टर पुलीची स्पीड इथं 1440 आहे काय? 1400 3 नंबरला आहे बघा. आहे काय? म्हणजे 3 नंबरची रो आणि हा 200 आहे की नाही त्याचा कॉलम. हा कॉलम
आणि हा 1440 रो, इथे किती आहे बघा किंमत? 5.90. 5.90. ठीक आहे, हे अर्ध झालं. आता मी इथे लिहून ठेवतो 5.90. कसं शोधलं परत एकदा सांगतो. काय केलं, पहिला बी टाईप मध्ये गेलो, डायमीटर घेतला स्मॉलर, त्याची स्पीड किती आहे बघितली, त्याचा फॅक्टर मिळवला 5.90. आता इथं वरती हे वाचतो, ऍडिशनल पॉवर इन्क्रीमेंट पर बेल्ट फॉर स्पीड रेशो. आता तुमच्या बेल्टचा स्पीड रेशो किती आहे सांगा. स्पीड रेशो म्हणजे फास्टर स्पीड डिवाइड बाय स्लोअर स्पीड किती आहे सांगायचं. तुमच्या पुलीमध्ये फास्टर किती आहे 1440, दुसऱ्याची स्पीड किती राहिलेल्याची 480, बरोबर आहे का. प्रॉब्लेम मध्ये दिलंय फास्टर 1440 आणि स्लोअर 480 आहे. त्यांचा रेशो किती येणार 3. इथं बघायचं रेशो हा 1.2, पुढे पुढे गेल्यावर बघा इथं किती आहे 2 अँड अबोव. तुमचा 3 आलाय ना, म्हणजे 2 पेक्षा जास्त, म्हणजे इथं यायचं इथं. आणि पुन्हा ह्या 1440 स्पीड साठी फॅक्टर किती आहे बघायचं. 0.46 ते दिसणार. ते मगासारखंच पुढे गेलो 2 अँड अबोव साठी 0.46. ओके, म्हणजे तो फॅक्टर किती आहे 0.46. सो 0.46. परत एकदा सांगतो, लक्ष द्या. हे पहिलं जे मिळवलं 5.9 हे डायमीटर आणि स्पीडने मिळवलं. हे दुसरं स्पीड रेशो आणि स्पीडने मिळवलं. ठीक आहे, हा तुमचा PR किती ते सांगा. 6.36. 6.36 किंवा 37. PR मिळाला. सगळ्या स्टेप संपल्या. 8 FC, 9 FD, 10 PR. आता याच्यानंतर 11वी स्टेप म्हणजे नंबर ऑफ बेल्ट्स. लास्टची स्टेप सगळ्या किमती मिळवलेल्या आहेत. सो नंबर ऑफ बेल्ट्स फॉर्म्युला P इंटू FA डिवाइड बाय FC इंटू PR इंटू FD. सगळ्या किमती पुट करायच्या. सगळ्या किमती पुट केल्या की मला किती बेल्ट लागणार त्याचा किंमत मिळते. किती बेल्ट लागणार याची किंमत मिळते. ठीक आहे, सगळ्या किमती एक एक पुट करू. चलो, सगळ्यात पहिल्यांदा P पॉवर, तुमच्या केस दिलेली पॉवर 7.5 इंटू FA पहिल्या स्टेपलाच मिळवलेला 1.3. FC 8व्या स्टेपला मिळवला 1.08. PR पॉवर रेटिंग 10व्या स्टेपला मिळवलाय 6.37. FD करेक्शन फॅक्टर फॉर आर्क ऑफ कॉन्टॅक्ट 0.94. सॉल्व करा, मला नंबर ऑफ बेल्ट्स मिळतील. 1.50. 1.50. आता मला सांगा 1.50 51 काहीतरी येईल. मला आता सांगा अर्धा बेल्ट लावता येतोय रे? नाही, मग 2 2 लावायला पाहिजे. म्हणून याला काय करायचं इक्वल टू 2. मग आता तुमच्या एक लक्षात गेलं बघा, हे मी एवढं वाढवलं ना अर्ध्यानं, तर म्हणून मी इथं तो फॅक्टर चेक करत बसलो नव्हतो 157चा किती आहे. अंदाजे 0.94 लिहिलं, म्हणजे काय करेक्टेड करत बसू नका. ठीक आहे, त्याच्यासाठीच लिहिलं, कारण हे नंतर राऊंड ऑफच करावं लागते. त्याचा एवढा इफेक्ट पडत नाही. तर 0.93 घेतलं काय आणि 0.94 घेतलं काय, तर 2च येत. त्यामुळे म्हटलं इथं करेक्टेड करत बसू नका. ठीक आहे, आता परत सगळा एकदा प्रॉब्लेम सांगतो. ठीक आहे, सोपा आहे, खरं जरा असं शांत डोक्यानं करावं लागते. पहिलं सर्व्हिस फॅक्टर कशावरून शोधला तुम्ही सांगा. सर्व्हिस फॅक्टर पटकन, सर्व्हिस फॅक्टर कशावरून शोधला. ड्रायव्हर कोण, ड्रायव्हर कोण, ड्रिव्हर कोण आणि हार्स किती तास वापरले त्यावरून फॅक्टर. फॅक्टरला पॉवरला मल्टिप्लाय केलं, डिझाईनची पॉवर मिळाली. डिझाईनची पॉवर 2 झाल्या. तिसऱ्या स्टेपला काय केलं, क्रॉस सेक्शन सिलेक्ट केला. त्यासाठी स्पीड म्हणजे मॅक्सिमम स्पीड आणि ही पॉवर हे प्लॉट करायचं असतं. ते बी सेक्शन मध्ये आलं बघा, त्याप्रमाणे बी. त्यानंतर टेबल मध्ये गेलो. बी सेक्शन साठी स्टँडर्ड पुली डायमीटर बघितला 200. हा स्मॉलर डायमीटर 200 आला, त्यावरनं मी लार्जरचा शोधला 600 आला. ठीक आहे, 4 स्टेप इथं संपल्या.
त्यानंतर पाचवी स्टेप लेंथ काढली, लेंथ 3296. पण स्टँडर्ड जाऊन चेक केली तर ती 3200 होती टेबलमध्ये. मग 3200 साठी तर सेंटर बघा, इथं 5व्या स्टेपला लेंथ मिळवली, 6व्या स्टेपला टेबल मधनं मी करेक्टेड म्हणजे स्टँडर्ड लेंथ आणली. मग या स्टँडर्ड लेंथ मी इथं पुट करून परत सेंटर टू सेंटर डिस्टन्स चेंज करून घेतलं. फक्त जरा एक क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करायला लागते. मला लेंथ मिळाली 900, सेंटर टू सेंटर डिस्टन्स मिळालं 950. 7 स्टेप संपल्या. याच्यानंतर 8, 9, 10 हे डायरेक्ट असं लक्षात ठेवायचं नाही. 8, 9, 10 डायरेक्ट यायचं 11व्याला. इथं जे किमती लागणार आहेत त्या म्हणजे 8, 9, 10. एफसी म्हणजे लेंथ साठीचा करेक्शन फॅक्टर टेबल मधनं शोधून आणायचा. 3200 आणि बी टाईपला ते 1.08 येते. त्यानंतर पीआर पॉवर रेट एफडी म्हणजे आर्क ऑफ कॉन्टॅक्ट फॅक्टर. त्यासाठी पहिला थिटा शोधायचा, त्याच्यावरून फॅक्टर शोधायचा. त्यानंतर पीआर शोधण्यासाठी 2 वेळा बघायला लागते. पहिला या हाफ मध्ये, मग ह्या हाफ मध्ये. पहिल्या हाफ मध्ये डायमीटर आणि स्पीड वरनं मिळवलं, दुसऱ्या हाफ मध्ये स्पीड रेशो आणि स्पीड याच्यावरनं मिळवलं. हे 3 किमती मी इथं टाकल्या फॉर्म्युल्यामध्ये. इथं ह्या 2 किमती हे दिलेलं असते, हे पहिल्या स्टेपला मिळाल्या. सगळ्या किमती पुट केल्या की तुम्हाला नंबर ऑफ बेल्ट मिळाले. म्हणजे आता तुम्ही कुठला बेल्ट सिलेक्ट करणार सांगतो. कोणता बेल्ट सिलेक्ट करणार? ज्याचा पुली डायमीटर 200 आहे, लार्जरचा 600 आहे, त्याच्यानंतर म्हणजे 200, 600, लेंथ 3200 आहे, आणि लास्ट स्टेप म्हणजे नंबर ऑफ बेल्ट तुम्हाला किती लागणार? 2. म्हणजे 2 बेल्ट 200, 600 डायमीटर, 3200 mm सेंटर टू सेंटर डिस्टन्स असलेला, 954 सेंटर टू सेंटर डिस्टन्स आणि 3200 mm लेंथ असलेला बेल्ट सिलेक्ट केला. ठीक आहे. आणि इथं हा प्रॉब्लेम संपला. प्रॉब्लेम तसा सोपा आहे पण जरा लेंदी आहे. तुम्हाला जर काय डाऊट असलं तर विचारा.